अयोध्या पोळ यांचा संजय जाधवांना शिवीगाळ असं म्हणतोय। संजय जाधवांची ठाकरेंच्या विश्वासघात केला। अयोध्या पोळ यांनी म्हटलंय 30 वर्षे संविधानिक पदावर राहून ठाकरेंसोबत गद्दारी केल्याची ही टीका केलेली आहे। चला गंगाखेड परभणी करणारे का भिकारड्या संजय जाधवला मातोश्री ठाकरेंनी 30 वर्षापेक्षा अधिक काळ संविधानिक पदावरती बसवलं। त्या संविधानिक पदाचा फायदा घेत त्यांनी करोडोच्या घपलती जमा केल्या, घबाडी जमा केल्या। त्या घबाडी सुरक्षित ठेवण्यासाठी यांना आज गद्दारी केली। माझ्यासह माझ्या घरातल्या 4 मतदारांचा आणि मतदारसंघातल्या करोडो लोकांचा यानं विश्वासघात केला। उद्धव साहेबांचा विश्वासघात केला, मातोश्रीचा विश्वासघात केला। याच्यावरती विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा यानं विश्वासघात केला। बंड्या, तुला इतकंच वाटत असलं असतं ना तर तू राजीनामा देऊन, जसं तू काही वर्षांपूर्वी नाटक केला होतास राजीनाम्याचं, तसं राजीनामा देऊन तुला कुठं जायचं होतं तिथं तू जाऊ शकला असतास, परंतु तू गेला नाहीस का? कारण तो तुला माहिती आहे की लोकांनी तुला शिव्या देऊन, तुझी आई बहीण काढून लोकांनी फक्त उद्धव साहेबांकडे बघून तुला मतदान केलेलं आहे, हे तुला माहिती आहे। शिवसेना उबाठाच्या 6 खासदारांनी थेट शिंदेंच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेत प्रवेश केला। मंगळवारी रात्री दिल्लीमध्ये वेगवान राजकीय घडामोडी झाल्या आणि त्यानंतर 6 खासदार फुटले, हे वृत्त सर्वत्र पसरलं। त्यानंतर या खासदारांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा तीव्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत। ठाकरेंचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईमध्ये नगरसेवकांनी खासदार पक्षफुटीवर राग व्यक्त केलाय। पाहूया की आम्हाला भाजपही नको होतं आणि शिंदे गुटही नको होतं, म्हणून आम्ही तुम्हाला मतदान केलं। आधी खास करून मुलुंडचा जो खासदार आहे त्यांच्यासाठी जास्त आलेले आहेत, त्या लोकांनी त्यांना नाकारून तुम्हाला मतदान का केलं? आणि तुम्ही अशी गद्दारी, हा व्यभिचार आहे राजकारणातला, हे वारंवार घडतंय। आणि ते घडत असताना देशातले प्रमुख एक तर कांडोळा करतायत किंवा मुद्दाम म्हणून दुर्लक्ष करतायत। खरं म्हणजे ते जातील अशी अपेक्षा कुठल्या शिवसैनिकांना नव्हती, कारण त्यांच्या वडिलांचा जेव्हा मृत्यू झाला, हत्या झाली, त्यावेळेला त्यांच्यावरती बाका प्रसंग आला असताना त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्यांना कोणी आधार दिला असेल, त्यांचा सांभाळ केला असेल तो माननीय बाळासाहेबांनी तेव्हा आधार दिला, त्यांना जिल्ह्यामध्ये उभं केलं, आमदार केलं, 2 वेळा खासदार केलं। आणि आज जेव्हा तुमची चांगली जेव्हा स्थिती आली आहे आणि पक्षाला जेव्हा वाईट दिवस आहेत त्यावेळेला तुम्ही सोडून जात असाल तर खरंच अशा खासदारांचा निषेध केला पाहिजे। निवडणुकीला उभे राहिला तेव्हा तुमच्यावर दबाव नव्हता का? तुम्ही निवडणुकीला उभे राहता, निवडून येता, तेव्हा दबाव नसतो आणि आता तुमच्याकडे दबाव आहे। कसला दबाव आहे? फक्त हे कारणं देण्याची, त्यांची फक्त कारणं देणं आहे। त्यांना जायचंय, ते चाललेत, आम्ही बघू त्यांचं काय करायचं। पण जोपर्यंत सर्वसामान्यतः काळातले शिवसैनिक ठामपणे उद्धव साहेबांच्या पाठीशी उभे आहेत, तर शिवसेना पुन्हा भरारी घेईल फिनिक्स पक्षाप्रमाणे। ची खास सोडणाऱ्या ओमराजे निंबाळकरांविरोधात आता धाराशिवच्या शिवसैनिकांनी दंड थोपटले। ठाकरेंशी बेईमानी करणाऱ्या ओमराजेंना जिल्ह्यामध्ये फिरू देणार नाही, असा विडाच या शिवसैनिकांनी उचललेला आहे। पाहूया। जर ओमराजे जर शिंदे गटात गेले तर आम्ही त्यांना शिवसैनिक, मातोश्रीचे उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक, त्यांना आम्ही गावात फिरू देणार नाही। तुमच्या तोंडाला काळं फासू, तुम्ही महाराष्ट्रात टायगर म्हणून ओळखले जात होतात, पण आता ह्याच्यानंतर तुमची फक्त ओळख झिरो असेल। आम्ही नवीन कार्यकर्ता निर्माण करू शकतो। ओमराजेंनी जर तसं केलं तर आम्ही त्यांना धाराशिव शहरात फिरू देणार नाही आणि धाराशिव शहरात दिसतील तिथं तोंडाला शेण फासण्याचं काम मी तर कालच विडा उचललेला आहे। अहिल्यानगरच्या शिर्डीमध्ये सुद्धा भाऊसाहेब वागचौऱ्यांविरोधात ठाकरेंचे शिवसैनिक संतापलेत। जीवाचं रान करून ज्यांनी वागचौऱ्यांची त्यांना निवडून आणलं ते कार्यकर्ते आज वागचौऱ्यांच्या विरोधामध्ये उभे ठाकले। वागचौरे यांनी शिर्डीमध्ये येऊन दाखवायचं असं आव्हानच या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। पाहूया। त्यांनी हिम्मत असन तर त्यांनी पुन्हा फिरून दाखवा। त्याला शिवसैनिक आणि सर्वसामान्य जनता ज्यांनी त्याला डोक्यावर घेतलं, मत दिले, निवडून दिलं, आणि ती जनता आणि शिवसैनिक काय आहे ते त्याला 100% दाखवून देऊ। त्यांनी जे समाजाला जो कलंक लावला गद्दारीचा, त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा अपमान केला, त्या गद्दाराला आम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये काय याला भारतात कुठे जाऊ दे, त्याला फिरूच देणार नाही आम्ही। गद्दारी करायला किती लाज म्हणतो ना, लाज या शब्दाची त्यांच्याकडे तमा नाहीये। 2 दिवसापूर्वी ज्यावेळेस मातोश्रीवर बैठक झाली, ज्यावेळेस ऑनलाईन मोबाईलमध्ये म्हणजे 4 वेळेस यांनी शपथ घेतली, साहेब मी साईबाबाची शपथ घेतो तुमच्याबरोबर, पुलाची शपथ घेतो तुमच्याबरोबर, याची शपथ घेतो 4 वेळेस शपथ घेऊन सुद्धा हा माणसाने गद्दारी केली।